सगळे पर्यावरण प्रेमी, हीच आपली ओळख आहे. आणि एक डॉक्टर इमोटो मसारू म्हणून जॅपनीजचे खूप फेमस सायंटिस्ट होते. त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला आहे वॉटर मॉलिक्युल्सवरती. तर त्यांनी काय केलं होतं, वेगवेगळ्या साऊंडप्रूफ रूममध्ये पाणी ठेवलं आणि त्या एका पाणीला त्यांनी सांगितलं आय लव्ह यू, एका पाणीला त्यांनी सांगितलं आय हेट यू, एका पाणीला सांगितलं आय विल किल यू, असं वेगळं वेगळं सांगितलं. आणि नंतर तो जो मॉलिक्यूल आहे वॉटर मॉलिक्यूल त्याला मायक्रोस्कोपच्या अंडर बघितलं आणि बघितल्यानंतर जो स्ट्रक्चर दिसला तो हा दिसला. तर असे हे जे शब्द आहेत वेगळे वेगळे, हां, जेव्हा त्याला कंपॅशन दिलं म्हणजे करुणाभाव होती तेव्हा हा असा झाला वॉटर मॉलिक्यूल. जेव्हा त्याला थँक्यू म्हटलं तेव्हा तो वॉटर मॉलिक्यूल असा झाला. विजडममुळे असा झाला. हे ट्रूथमुळे बहुधा असा झाला. त्याला सांगितलं यू फूल तेव्हा तो असा झाला. आपण आपल्या मुलांना सांगतो का मूर्ख वेडा आहेस का, हे म्हटल्यावरती असा झाला. आय विल किल यू म्हटलं तेव्हा तो वॉटरचा रंग पण बघा आणि स्ट्रक्चर पण बघा. बाय द वे हे सायंटिस्टनी केलेलं आहे. आता जेव्हा त्याला पीस म्हटलं, थँक्यू आणि आय लव्ह यू म्हटलं तेव्हा म्हणजे ते एवढं सुंदर आहे की जणू काही तो एक असा आपला दागिना आहे. तसंच शिवजीवरा डॅमचं पाणी घेतलं, प्रार्थनेच्या आधी असा होता, प्रार्थनानंतर तो असा झाला. फ्लॉवर शेप आला त्याला. म्हणून आपण जेवायच्या आधी प्रार्थना म्हणायची एक प्रथा होती. आता खूप कमी लोक करतात, पण आपण जेव्हा म्हणतो ओम ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन ते वॉटर मॉलिक्युलचं स्ट्रक्चर बदलतं. मध्ये पण 70% पाणी आहे. आत्ता आपण या झाडाच्या ऊर्जेशी आपण जोडलेलो आहोत आणि झाडाच्या पाणी पण आहे, त्या पाणीवरती कसा प्रभाव पडतो हे आपण बघितलं आहे. तर आपण हेच सगळं झाडाला सांगणार आहोत. आपण इथे झाडाला सांगणार आहोत की आम्ही आहोत तुझ्यासाठी, आम्ही जेवढं जमेल तेवढं आम्ही तुझी रक्षा करणार आहोत. अँड आय लव्ह यू, वी ऑल लव्ह यू. तर आपण सुरू करूया. पाठीचा कणा ताट ठेवून तुम्हाला जी मुद्रा आवडेल, जो आसन सहजतेमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्याच्यात बसा. सॉरी मी दीर्घ श्वास घ्यायचा आहे, शांत श्वास घ्यायचा आहे. आजूबाजू जे आवाज आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांचा स्वीकार करा, त्या आवाजाचा स्वीकार करा. आपण सगळे वृक्षप्रेमी इथे जमलेलो आहोत. आपलं एकच उद्देश आहे, पर्यावरण वाचवा, वृक्ष वाचवा. आणि आपण या मोठ्या पिंपळ्याच्या झाडाखाली बसलोय आणि इथे जे हजारो हजारो झाडं आहेत त्यांना मनातल्या मनात सांगायचं आहे की आमचं तुमच्यावरती खूप खूप प्रेम आहे. तुम्ही आहात म्हणूनच आम्ही आहोत. तुम्ही आम्हाला ऑक्सिजन देतायत, तुम्हीच आमचे लंग्स आहात. तुमचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. कळत न कळत कधी आम्ही काही नुकसान पोचवलं असेल तुम्हाला, काही इजा झाली असेल तुम्हाला, तर आम्ही माफी मागतो. आम्हाला माफ. आम्ही कसेही वागलो तरी तू आम्हाला एक आईसारखं देतच राहते. तू आहेस म्हणूनच आम्ही आहोत. तुझं खूप खूप